अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर परिषद नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक जी आहे ती सध्याची रणधुमाळी पाहायला मिळते। कालच जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे आणि सध्या आपण शिर्डीच्या आठवडे बाजारामध्ये आहोत। आज मंगळवार आहे आणि या ठिकाणी आठवडे बाजार भरलेला आहे। नेहमीप्रमाणे या ठिकाणी जे आहेत त्या जयश्री थोरात या आपल्या बाजार करताना दिसून येत आहे। भाजीपाला खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर त्या दर मंगळवारी बाजारात येत असता आणि काल त्यांना महायुतीकडनं या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा आज त्यांनी न चुकता या ठिकाणी बाजारात पाहायला मिळत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जनतेचा कौल घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि त्या दरम्यान जयश्री थोरात जे आहेत हातात पिशवी घेऊन आपल्या पॉकेटमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या पैशाने या ठिकाणी सगळं सामान जे आहे ते खरेदी करताना दिसत आहे। सर्वसामान्य महिला आहे। पूर्वी याआधी त्या 6 वर्ष जे आहेत नगराध्यक्ष राहिलेले आहेत तेव्हा देखील त्या नित्यनेमाने जे बाजार असतील किंवा इतर आपले जे कार्य आहे ते करत असतात। आता देखील त्यांना महायुतीकडनं या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्यानंतर या बाजारामध्ये त्या दिसून येत आहे। भाजीपाला आहे त्याचा तोलमोल करून खरेदी करताना नेहमीप्रमाणे दिसून येत आहे। महिला गृहिणी जर म्हटलं तर बाजारात गेल्यानंतर भाव न करता एखादी वस्तू खरेदी करेल तर ती महिला कसली असा जो एक म्हटलं जातं त्याचा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। काही महिला भगिनी आपल्या सोबत आहेत त्यांनाही आपण विचारणार आहोत। ताई तुम्ही दर मंगळवारी येता बाजारला? कोण कोण असतं सोबत? कोण कोण असतं सोबत? कोण कोण राहतं सोबत? दीदींच्या सोबत राहते आमच्या। दर मंगळवारी येते? नाही कधी म्हणजे 15 दिवसातून एकदा येतो कधी। तुम्ही आता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळालेली तुम्हाला तरी तुम्ही पिशवी घेऊन आले बाजारात? घर प्रपंच म्हणल्यावर मग आता हे करावंच लागेल ना। मग आपल्या घरात कोण आणणार आहे? आमचे साहेब ड्युटीवर असतात, मी घरी राहते, आमचे मुलं थोडी येत मग हे काम मलाच करावं लागतं सगळे। आता महायुतीची उमेदवारी मिळालेली नगराध्यक्ष तुम्ही उमेदवारी अर्ज काल भरलेला आहे, काय वाटतं एकंदरीत? काय विश्वास दाखवलाय तुम्हाला? कोणाकडून भरलाय? मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि शैलेंद्रताई विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांच्याकडून भरलेला आहे। भाजपकडून भरलेलं आहे। माझं चिन्ह कमळ आहे। पण तुम्ही नगराध्यक्ष होणार आहे तरी तुम्ही इथं भाव करताय प्रत्येक गोष्टीचा, ते लोक मतदान करतील का तुम्हाला? भाव करावाच लागतो ना। आता आम्ही थोडी एवढे मोठे माणसं आहे, सर्वसामान्यच आहे ना। मग आता 100 रुपयामध्ये बाजार घर प्रपंच कसं चालवायचं आपल्याला करावंच लागेल ना। दर मंगळवारी बाजारात येतो तुम्ही? तर मंगळवारी याआधी तुम्ही 6 वर्ष नगराध्यक्ष राहिला होता तेव्हा पण बाजारात येतो? दर आठवड्याला बाजारला येत होते। तेव्हा तर आमच्याकडे मोटरसायकल पण नव्हती। आता मोटरसायकल आम्ही मोटरसायकलवर येतो। म्हणजे ही जी पद्धत असते या पद्धतीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे एक सामान्य गृहिणी जेव्हा तिला एखादं मोठं पद मिळतं तर कुठल्याही प्रकारे पदाची हवा आपल्या डोक्यात न जाऊ देता ते या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरून देखील आपल्या नित्यनेमाचे जे कार्य आहे ते करताना दिसतात। बाजारात प्रचंड गर्दी आहे आणि या सर्व गर्दीमध्ये येऊन ते आपला बाजार करताना जयश्री थोरात दिसून येत आहे। महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि आपलं नित्याचं काम ते या ठिकाणी करताना दिसून येत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।